हॅलो मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मी आज तुम्हाला छान अशी फुगाबाईची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे. तर ही बघा, इथे मी पेपर पॅटर्न कट केलेला आहे. तर इथे बघा 10 इंच आपली स्लीव्सची उंची आणि त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा असं, आणि बॉटम 6 आहे आणि त्याच्यामध्ये 2 इंच आपली मार्जिन सोडून 8 इंचावरती अशा पद्धतीने मार्क केलेला आहे. आणि खालती बघा छातीचा चौथा भाग आहे 10 इंच आणि त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा असं मी मुंड्याची उंची टाकलेली आहे. आणि मुंडावळण मी 3 इंचावर दिलेला आहे. बघा, अशा पद्धतीने तुम्हाला पेपर पॅटर्न कट करून घ्यायचं आहे स्लीव्सचं. इथे काय करायचं आहे, तुम्हाला बॉटमला बॉर्डर बसवायची आहे. तर जेवढी बॉर्डर आपल्याला बसवायची आहे तेवढं ह्या स्लीव्समधून आपल्याला मायनस करायचं आहे. शक्यतो 3-4 इंचाची स्लीव्स इथे चांगली दिसते बॉर्डर आपली स्लीव्सला, आणि वरती फुगा करायचा आहे तर तो तेवढंच कमी चांगला दिसतो. जास्त मोठी बॉर्डर असली तर फुगावरती छान दिसणार नाही. त्यासाठी बघा, इथे काय करायचं आहे, आपल्याला बॉर्डर मोजून घ्यायची आहे. इथे काय केलं आहे, मी बॉर्डरचं 1 इंच मी शिलाई मार्जिन कमी करून इथे मी मार्क टाकलेला आहे. कारण आपण ज्यावेळेस कट करणार अस्तर त्यावेळेस 1 इंच एक्स्ट्रा कट करणार आहोत. तर हे बघा, अशा पद्धतीने 4 इंच मी कट केलेला आहे. तर अशा पद्धतीने एक सरळ लाईन मारून घ्यायची आणि तो पेपर जो आहे तो कट करून घ्यायचा. म्हणजे आपल्याला त्याचा ब्लाऊजचं पॅटर्न करते वेळी हे पेपर आहे ना कामाला येणार आहे. तर त्यासाठी हा पेपर ठेवून द्यायचा आहे कट करून. म्हणजे एक्झॅक्ट माप आपल्याला समजतं ज्यावेळेस आपण स्लीव्स रेडी करतो त्यावेळी. तर हे बघा, आपलं समोरचं बॉटमचं मी कट केलेलं आहे. बॉटम कट झालेला आहे आणि आता मी आपले बॉर्डरचा कापड घेतलेला आहे आणि त्याला आता मी इथे अस्तर लावून घेणार आहे. तर सरळ वरती अस्तर ठेवायचं. जी आपली सरळ बाजू आहे बॉर्डरची त्यावरती आपण अस्तर ठेवणार आहोत आणि अशा पद्धतीने अर्धा इंचावरती आपण स्टिच करून घ्यायचं आहे. फक्त बॉटमच्या साईडला स्टिच करायचं आहे आणि वरच्या साईडला कट टू कट आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर कट करून घ्यायचं आहे. म्हणजे एक्स्ट्रा कापड ठेवायचं नाही आहे. जे आपली शिलाईचं जे बाजू आहे ते आपली इनविजिबल राहणार आहे, ती बाहेरच्या साईडने दिसणार नाही. म्हणजे धागे दोरे काही निघणार नाहीत. त्यासाठी हे बघा, इथे मी एक डाबटीप मारून घेणार आहे बॉटमच्या बाजूला. जे मी स्टिच करत आहे ते आपल्या स्लीवच्या बॉटमच्या बाजूला ठेवायचं आहे आपल्याला. पुढं ते तुम्हाला समजणारच आहे मी कटिंग केल्यानंतर. तर अशा पद्धतीने त्याला दाबटीप मारून घ्यायची समोरच्या बाजूला. जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. हा बघा, जो आपला अस्तरचा जो कापड आहे ना तो मी एक्स्ट्रा राहिलेला आहे तो मी कट करून घेत आहे. तर हा बघा, एक्स्ट्राचा कापड मी कट केलेला आहे आणि आपलं एक स्लीव्सचं बॉटम रेडी झालेलं आहे. अशाच पद्धतीने आपल्याला दोन्ही बॉटमच्या बॉर्डर्स करून घ्यायच्या आहेत.
तर इथे आता काय करायचं आहे, जिथून आपण स्टिच केलेला आहे ना तो बाजू समोर घ्यायची आहे आणि तिकडे आपला जो पेपर पॅटर्न आहे ना आपण कट केलेला बॉटम साईडचा तो याच्यावरती ठेवायचा आहे आणि जेवढा आपलं पेपर आहे ना कटिंग तेवढा आपण तो शेप तसाच्या तसा कट करून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने बघा आपला बाजूच्या साईडनी बरोबर कट करून घ्यायचं आहे आणि इकडे आपली अर्धा इंच शिलाई मार्जिन आहे बघा, ही तशीच ठेवायची आहे, फक्त खालच्या बाजूने आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर तशाच पद्धतीने दुसरं पण मी बॉर्डरचं कट करून घेत आहे कापड। बघा मी सुरुवातीला पेपरचा कटिंग करते वेळी बॉटमचा कटिंग करते वेळी पेपर 1 इंच कमी कट केलेला होता आणि बॉर्डर आपली 1 इंच जास्त होती, म्हणजे पेपर आपला 4 इंचाचा होता आणि बॉर्डर आपली 5 इंचाची होती। तर ते स्टिचिंग झाल्यानंतर बरोबर आपली बाही 10 इंचाची रेडी होईल। तर आता इथे बघा आपण वरती जो फुगा करायचा आहे तो असा ब्लाऊजचा प्लेन कापड आहे, तर तिथे बघा मी वरती जिथे आपल्याला पफ करायचा आहे ना तिथे मी 5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे बघा वरच्या साईडला आणि मागच्या साईडला पण अशा पद्धतीने 5 इंचावरती मार्क करून नॉचेस मारून घेतलेला आहे दोन्ही बाजूला। बघा अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी आपण नॉच मारून झालेले आहेत आणि त्याच्या खाली मग आपल्याला बघा स्लीव्सचं जे आपलं माप आहे ते बरोबर येत आहे। तर जो पेपर आहे ना तो ठेवायचा आहे आणि कट करायचा आहे। वरचा कापड 5 इंचाचा सोडून खालच्या साईडला पेपर ठेवायचा, जो आपण कट केलेला होता मागच्या साईडचा तो ठेवायचा आणि कट करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला सोपं जाणार आहे। तर हे बघा आपले दोन्ही कापड कट करून रेडी झालेले आहेत आणि मी नॉचेस मारलेले आहेत, म्हणजे तिथून तिथपर्यंत आपल्याला प्लेट्स द्यायच्या आहेत। तर इथे बघा मी प्लेट्स देत आहे, जो पहिला नॉच मारला आहे तिथून मी प्लेट द्यायला स्टार्ट करत आहे। तर हे बघा इथून आपण प्लेट्स देऊ द्यात, बघा तिथे मार्क केलं आहे ना तिथेपासून या शेवटच्या म्हणजे तिसऱ्या नॉचपर्यंत मी प्लेट्स देणार आहे, म्हणजे आपल्याला समजणार आहे तिथेपर्यंतच आपल्याला प्लेट्स द्यायच्या आहेत। अशा पद्धतीने नॉच मारा किंवा तुम्ही चॉकनी खुणा करून घ्या। तर हे बघा मी प्लेट्स करून घेत आहे, छोट्या छोट्या पाव इंचाच्या प्लेट्स द्यायच्या आहेत। आता इथे बघा खालच्या बाजूनी आपल्या प्लेट्स करून रेडी झालेल्या आहेत। आता आपण वरच्या बाजूनी प्लेट्स द्यायच्या आहेत। तर इथे एक टीप आहे, तर काय करायचं खालच्या ज्या प्लेट्स आहेत त्याच्या अपोजिट वरच्या प्लेट्स द्यायच्या आहेत, म्हणजे आपला पफ जो आहे ना खूप सुंदर येतो, कफ याचा असं उठून येतो। नाहीतरी मग एकाच साईडने जर एकाच दिशेने जर तुमच्या प्लेट्स असतील तर पफ आपला चपटा होणार। तर त्यासाठी अशा अपोजिट डायरेक्शनमध्ये आपल्याला प्लेट्स द्यायच्या आहेत, म्हणजे कफ आपला एकदम असा उठून दिसतो। तर हे बघा मी अपोजिट साईडनी प्लेट्स देत आहे।
तर हे बघा वरच्या साईडच्या पण प्लेट्स देऊन झालेला आहे. तर हे बघा सुंदर असा आपला फुगाबाईचा अर्ध स्टिचिंग झालेलं आहे. तर इथे बघा आता काय करायचं आहे, सरळ वरती सरळ जिकडे बॉर्डरचं आहे ना आपलं तिथे नॉच मारून घ्यायचं मध्यभागी, जिथे आपला प्लेट्स मारले आहेत तिथे, आणि आपली स्लीव्स जी आहे त्याला पण मध्यभागी नॉच मारायचं आणि दोन्हीचं नॉच एका जागी ठेवून अशा पद्धतीने सरळवर सरळ कापड ठेवायचं आणि अशा पद्धतीने स्टिच मारून घ्यायची आहे बघा. म्हणजे आपली स्टिच इनविजिबल जाणार आहे, म्हणजे मधल्या साईडनी स्टिचिंग आपली होणार आहे, बाहेरून दिसणार नाही. अशा पद्धतीने अर्धा इंचावरती आपण स्टिच मारून घ्यायची आहे. हे बघा नॉचला नॉच मी जुळवून मग तिन्ही कापड एकदा स्टिच करून घेतलेले आहेत. आणि वरती दापटीप मारायची आहे. हे बघा आपली सुंदर अशी स्लीव्स रेडी झालेली आहे. खूप मस्त अशी स्लीव्सचा फुगा आलेला आहे आणि हे बघा खालच्या साईडने पण फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.